आज आपण एका खूप सुंदर जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका वचनाची, एका आठवणीची आणि अनेक जन्मांपर्यंत टिकून राहिलेल्या एका नात्याची. ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपण दिलेला शब्द खरंच किती महत्वाचा असतो. तर या कथेचा जो मूळ प्रश्न आहे तोच हा आहे, एका वचनाची किंमत नक्की काय असते? चला, ह्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात या कथेत आपण खोलवर जाऊया. तर गोष्ट सुरू होते वर्तमानातून. बुद्ध आता वृद्ध झाले आहेत आणि त्यांना एका अशा सेवकाची गरज आहे जो कायमस्वरूपी त्यांची सेवा करू शकेल. साहजिकच हा सन्मान मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. सारीपुत्तांसारख्या महान शिष्यांनीही आपली सेवा देऊ केली. पण बुद्धांच्या मनात कोणीतरी वेगळंच होतं. अखेर बाकीच्या भिक्षूंनी मिळून ज्येष्ठ आनंद यांचं नाव सुचवलं. पण गोष्ट इथेच एकदम रंजक वळण घेते. आनंदांनी ही जबाबदारी लगेच नाही स्वीकारली. उलट त्याने काही अशा विशिष्ट आणि खरं तर जरा विचित्रच वाटणाऱ्या अटी ठेवल्या. हे होते ते 8 वरदान. ह्यातल्या मागण्या वैयक्तिक लाभासाठी अजिबात नव्हत्या. बघा, त्यांनी 4 गोष्टी नाकारल्या, जसं की बुद्धांचे वस्त्र किंवा अन्न, जेणेकरून त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप होऊ नये. आणि 4 गोष्टी मागितल्या, त्याही फक्त बुद्धांच्या शिकवणीच्या जवळ राहता यावं आणि इतरांची सेवा करता यावी यासाठी. आता जेव्हा बुद्धांनी आपल्या शिष्यांना आनंदांच्या या वरदानांवर चर्चा करताना ऐकलं, तेव्हा त्यांनी एक मोठं रहस्य उलगडलं. ते म्हणाले, ही काही पहिलीच वेळ नाहीये की मी आनंदाची इच्छा पूर्ण करतोय. आणि इथूनच कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं. बुद्धांच्या याच शब्दांनी आपल्याला भूतकाळात म्हणजे त्यांच्या एका पूर्वजन्मात नेलं. आता प्रश्न हा होता की या 2 घटना एकमेकांशी जोडलेल्या कशा आहेत? तर आता आपण भूतकाळात आलो आहोत. इथे 2 मुख्य पात्र आहेत, बनारसचा राजकुमार जुना आणि एक आपल्याला नाव माहीत नसलेला ब्राह्मण. घटना अगदीच साधी होती. राजकुमार आपल्या गुरूंच्या घरातून परतत होता आणि अंधारात एका ब्राह्मणाला धडकला. त्या धडकेत त्या ब्राह्मणाचं मातीचं भिक्षापात्र फुटून गेलं. याच अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या घटनेने एका मोठ्या कथेला जन्म दिला. त्या ब्राह्मणाने फक्त एका वेळेचा जेवणापुरते पैसे मागितले. पण राजकुमाराकडे तेव्हा पैसे नव्हते, म्हणून त्याने एक वचन दिलं. एका छोट्या अपघातातून जन्माला आलेलं हे वचन. त्यावेळी ते खूप लहान वाटलं असेल, पण त्याचे परिणाम खूप मोठे होणार होते. आता बरीच वर्ष उलटून गेली होती. तो राजकुमार आता राजा बनला होता. आणि तो ब्राह्मण ते वचन लक्षात ठेवून आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी थेट राजधानीत येऊन पोहोचला. राजाची मिरवणूक शहरातून जात असताना त्या ब्राह्मणाने एका उंच ठिकाणी उभं राहून राजाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्यानी आरोळी दिली. आणि इथूनच त्यांच्यातला तो काव्यात्मक संवाद सुरू झाला. राजाने आपला हत्ती थांबवला आणि त्या ब्राह्मणाला आपली मागणी स्पष्टपणे सांगायला सांगितलं. यावरूनच कळतं की तो एक वचन पाळणारा आणि लोकांचं ऐकून घेणारा राजा होता. आणि मग त्या ब्राह्मणाने आपल्या मागण्या मांडायला सुरुवात केली. आणि त्या अजिबात सामान्य नव्हत्या. पहिली मागणी होती 5 सुपीक निवडक गावं. पण गोष्ट इथेच थांबली नाही. त्याने पुढे चक्क 100 दासींची मागणी केली. विचार करा, एका फुटलेल्या भांड्याच्या बदल्यात 100 दासी. आणि मग तर हद्दच झाली. 700 गायी, हजारो सोन्याचे दागिने आणि त्याच्या जातीच्या 2 बायका. ही मागणी इतकी अवाढव्य होती की कोणीही चक्रावून जाईल. एका फुटलेल्या भिक्षापात्राची ही किंमत होती का? आता राजा काय करणार होता? त्याने थेट नकार नाही दिला. उलट त्याने खूप शांतपणे विचारलं की इतक्या मोठ्या मागणीमागे आधार तरी काय आहे? ही जणू त्याच्या स्मरणशक्तीची आणि सचोटीची परीक्षाच होती. राजा खरंच गोंधळला होता. त्याला काहीच आठवत नव्हतं. म्हणून त्याने त्या ब्राह्मणालाच विनंती केली की मला आठवण करून दे, आपली भेट नक्की कुठे आणि कधी झाली होती. आणि मग तो क्षण आला. ब्राह्मणाने त्या क्षणाची आठवण करून दिली. तक्षशिलेच्या मिठ्ठ अंधारात खांद्याला खांदा लागला होता. एका छोट्या क्षुल्लक वाटणाऱ्या घटनेमुळे हे वचन दिलं गेलं होतं. आणि अचानक त्या प्रचंड मागणीचा संबंध एका विसरलेल्या घटनेशी जोडला गेला. ते ऐकताच राजाच्या डोक्यात जणू काही लख्ख प्रकाश पडला. त्याला सगळं आठवलं. आणि मग त्याने जे शब्द उच्चारले तेच या कथेचं सार आहेत. तो म्हणाला, मूर्ख लोकच जुन्या ओळखी आणि दिलेली वचनं विसरतात. आणि हाच या कथेचा मुख्य संदेश आहे. राजा म्हणाला
की विश्वासू आणि सज्जन माणसं कितीही लहान गोष्ट असली तरी ती विसरत नाहीत आणि शेवटपर्यंत कृतज्ञता बाळगतात. शब्दाचं मूल्य जपतात. आणि असं म्हणून राजाने त्या ब्राह्मणाने मागितलेली प्रत्येक गोष्ट त्याला. चला आता पुन्हा वर्तमानात येऊया, जिथे बुद्ध आपल्या भिक्षूंना ही कथा सांगत आहेत. आता वेळ आली आहे ते कोडं सोडवण्याची, जे या संपूर्ण कथेला एकत्र जोडतं. तर ते मोठं रहस्य काय होतं? तो उदार राजा ज्याने आपलं वचन पाळलं, ते होते स्वतः बुद्ध, त्यांच्याच पूर्वजन्मात. आणि तो ब्राह्मण ज्याने ते प्रचंड वरदान मागितलं होतं, तो दुसरा तिसरा कोणी नसून होता ज्येष्ठ आनंद. म्हणूनच बुद्ध म्हणाले होते, मी यापूर्वीही आनंदाची इच्छा पूर्ण केली आहे. आणि इथेच ही कथा पूर्ण होते. ही जातक कथा आपल्याला सचोटी, कृतज्ञता आणि दिलेल्या शब्दाचं महत्त्व शिकवते. जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो. आपल्या आयुष्यात अशी कोणती लहान सहान वचनं आहेत जी आपण आजही कदाचित नकळतपणे जपत आलो आहोत?